नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुकशेल्फ हे चॅनल. आज मी पुस्तक परिचय या सत्रामध्ये मणमे हे विश्वास नागरे पाटील यांचं हे पुस्तक घेऊन आली आहे. हे पुस्तक साधारण 205 पानांचं आहे. हे पुस्तक कोणासाठी आहे तर UPSC MPSC परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तर हे आहेच आहे, पण त्याबरोबर जे कोणी आबालवृद्ध मोठी मोठी स्वप्न पाहत आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे. कुठे कुठे कधी कधी आपलं मोटिवेशन थोडं कमी पडतं, ते जेव्हा आपण हे पुस्तक वाचू तर आपल्या मनातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या स्वप्नांसाठी आपण फुल्ली मोटिवेटेड होऊन जातो. ह्या पुस्तकातली ओळ अन ओळ, पान अन पान आपल्याला खूप मोटिवेट करतं. एकदम मोटिवेटिंग पुस्तक आहे हे. आणि जेव्हा एकदा आपण हे पुस्तक हातात घेतो वाचायला, ते अक्षरशः आपल्याला खिळवून ठेवतं. जोपर्यंत ते संपत नाही, पुढे काय होणार, त्यांच्या आयुष्यात हे कसं झालं, हे अनेकविध प्रश्न मनामध्ये डोकावत राहतात आणि आपण अक्षरशः म्हणजे रात्र होऊन जाते, पहाट व्हायची वेळ येते तरी हे पुस्तक सोडवत नाही, असं हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचा प्रपंच त्यांनी का केला याचं कारण त्यांनी शेवटच्या पानावर नमूद केलेलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवते. ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या, अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळ्यात भोळी भाबडी स्वप्न होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टाची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात, भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्या तरी कानाकोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक एकलव्यांना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक प्रपंच केला आहे. आणि हे पुस्तक त्यांनी 26/11 जे शहीद झाले, 26/11 रात्री दहशतवाद्यांशी शौर्याने लढा देताना देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरपूर्वक समर्पित केलं आहे. या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटना त्यांनी खूप छान पद्धतीनं नमूद केलेल्या आहेत. त्यांचं गाव, गोतावळा, शाळा, हायस्कूल, 11वी 12वी, त्यानंतर BA, मग MA मुंबई विद्यापीठातनं केलेलं, SISC, UPSCची परीक्षा, MPSCची परीक्षा आणि नंतर या दोन्ही परीक्षा लागोपाठ एक साथ त्यांची तयारी त्यांनी केली. संयुक्त मोहीम असं नाव त्यांनी त्या चॅप्टरला दिलंय. आणि अखेरच्या पायरीमध्ये त्यांनी UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला. त्यावेळेस त्यांना विचारलेले प्रश्न, त्यांनी त्याची दिलेली उत्तरं, जर ते मराठीतनं उत्तरं देणार होते आणि ऐन वेळेवर पॅनलने सांगितलं की तुम्ही इंग्लिशमधून का नाही उत्तर देत, आणि त्यांनी ती इंग्लिश बोलण्याची तयारी दाखवली आणि त्यांच्या इंग्लिशवर सुद्धा ते पॅनल खूप खुश झालेलं आणि त्यांना एक ट्रान्सलेटरही मिळालेल्या होत्या. शेवटचा प्रश्न खूपच छान होता आणि त्याचं त्यांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं आणि त्यांना विश्वास तर नक्की होताच की त्या उत्तरानं त्यांचं सिलेक्शन नक्की होईल. पण शेवटी हे माणसाचं मन असतं. कधी एक मन आपलं असं म्हणत असतं, दुसरं मन असं म्हणत असतं. त्यावेळेस त्यांना वाटत होतं की हे आपलं उत्तर खूप इमोशनल आपण आहोत, असं तर त्या पॅनलला वाटणार नाही ना, का आपलं सिलेक्शन होईल आणि झालं तर काय होईल, नाही झालं तर काय होईल, हेही त्यांनी या पुस्तकात नमूद केलंय. ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. मी जेव्हा हे पुस्तक वाचत होती तेव्हा मी एक हायलायटर घेतलं आणि छान छान ओळी मार्क करायला सुरुवात केली. पण अशी वेळ आली की जणू काही हे पूर्ण पुस्तकच रंगून निघालंय, कारण खूप छान पद्धतीनं त्यांनी लिहिलंय आणि प्रत्येक ओळ न ओळ आणि पान न पान खूप मोटिवेटिंग आहे. त्यातल्या काही निवडक ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. खरं तर तुम्ही झोपल्यावर पाहता ती स्वप्न नसतात. जी तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्न असतात. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो.
आपल्यासारखी मंडळी जी खूप लवकर कम्फर्ट झोनमध्ये जातात आणि तो कम्फर्ट झोनच सगळ्यात मोठा अडथळा बनतो आपल्या यशासाठी, आपली स्वप्न साकारण्यासाठी. तर हा कम्फर्ट झोन सोडला तर काय होऊ शकतं याच्यावर त्यांनी एक छोटीशी गोष्ट लिहिलेली आहे. ती गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवते. एका राजानं 2 गरुड आणले आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला. काही दिवस गेले. एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, दुसरा मात्र उडेच ना. राजा काळजीत पडला. अगदी सारखे 2 पक्षी, एक भरारी घेतो, दुसरा थंड. काय करावं? राजानं दवंडी पिटली. गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा बागेत गेला. बघतो तर दुसरा गरुड पहिल्यापेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता. हे अजब घडलं कसं आणि कुणी केलं? एक सामान्य शेतकरी अदबीनं पुढं आला आणि म्हणाला, महाराज, मी केलं. मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी छाटली. दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघतच आहात. अरे विश्वास, आपली फांदी कधीतरी सोडून बघ. सतत सुखद, मर्यादित, चेकाळणारा आनंद देणाऱ्या कवचाच्या मध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नकोस. कदाचित बाहेर खुलं, समृद्ध, रचनात्मक आव्हानांचं विश्व तुझी वाट बघत असेल. विचार बदल, आयुष्य बदलेल. किती छान. तुम्ही जर कम्फर्ट झोन सोडला तर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच आकाशात गरुड झेप घेऊ शकाल. हा विचार त्यांनी या गोष्टीतनं खूप सुंदर पद्धतीनं मांडला आहे आणि वाचकाच्या मनातही रुजवला जातो तो तेवढ्याच प्रगल्भतेने. दुसरं त्यांनी एक वर्णन असं केलं की तुमची संगत जर चांगली असेल तर काय होऊ शकतं आणि वाईट असेल तर काय होऊ शकतं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याला इतकी पॉझिटिव्हिटी त्यांनी दिली होती, एवढं मॅनिफेस्टेशन त्यांचं स्ट्रॉंग होतं की जेव्हा जेव्हा त्या स्वप्नाच्या वाटेनं दिशेनं जाताना त्यांची दिशाभूल होत होती, मार्ग कुठेतरी चुकत होता, चुकीच्या संगतीत ते जात होते, त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आल्या की ज्यांनी त्यांना पुन्हा त्या ट्रॅकवर आणलं, योग्य तो मार्ग त्यांना परत एकदा दाखवला आणि पुन्हा त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास त्यांना भाग पाडलं. अशाच एका प्रसंगात जो कोणी व्यक्ती त्यांना ते मार्गदर्शन किंवा दिशादर्शन करत होता त्याने म्हटलेली किंवा सांगितलेली ही गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवते. तुला स्वामी विवेकानंदांचा माणसाच्या संगतीबद्दलचा एक विचार सांगतो. आकाशातून एखादा थेंब थेट हातावर पडला तर तो पाय धुवायलाही वापरता येत नाही. तो तापलेल्या पत्र्यावर पडला तर क्षणार्धात नष्ट होतो. जर तो कमळ पुष्पावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो आणि जर तो शिंपल्यात पडला तर त्या पाण्याच्या थेंबाचाच मौल्यवान मोती होतो. तो थेंब सारखाच असतो पण त्याचं अस्तित्व, लायकी आणि किंमत तो कोणाच्या संपर्कात येतो यावर अवलंबून असतं. विश्वास मुख्य परीक्षा समोर उभी ठाकली आहे. गरुडाप्रमाणे भरारी घेण्याची इच्छा असेल तर बदकांसोबत पोहण्यात वेळ वाया घालवू नकोस. एक एक क्षण महत्वाचा आहे. दर 1 तास धिंगाणा केलास की 1-2 मार्क कमी होणार आहेत हे ध्यानात ठेव. 1-2 मार्क कमी झाले की 5-6 जण रँकनं पुढे जाणार आहे आणि असेच अनेक तास वाया गेले की तू स्पर्धेत तळात राहणार आहेस. ही ससा कासव स्पर्धा आहे. स्पीड आणि सातत्य दोन्ही महत्वाचं आहे. कणाकणाची क्षणाक्षणाची लढाई जिंकायची असेल तर भटकायचं सोडून दे. मी बघतोय तू दिवसभर अभ्यास करतोस पण रात्री तुझ्या अभ्यासाचं वांग होतंय. खुर्चीला लोह चुंबकासारखा चिकटून राहा. इंग्रजीत म्हण आहे, when the going gets tough, the tough gets going. ज्यावेळी तुझी गात्र थकतील, पेन चालायचा बंद होईल, बुद्धी काम करणार नाही,
त्यावेळी तुझी खरी कसोटी लागेल. मुष्टियोद्धा मोहम्मद अलीची गोष्ट ऐकली आहेस का? जोर मारताना ज्यावेळी बाहू दुखायला लागायचे, वेदना प्रयत्नाला प्रतिकार करायला लागायची, त्यावेळी तो गणती सुरू करायचा. झुंजणाऱ्या खऱ्या फायटरची हीच ओळख असते. ज्यावेळी त्याच्या क्षमता संपतात, त्यावेळी त्याच्या सरावातून, तपश्चर्येतून साकारलेल्या ऊर्जा त्याला साथ देतात. त्या ऊर्जांना तुला फिनिक्स पक्षाप्रमाणे बाहेर काढावं लागेल. या स्पर्धेत हजारो जण तुझ्याबरोबर धावत आहेत. तुला तुझ्या अस्तणीतील शस्त्र बाहेर काढून निकराची झुंज देता आली नाही तर पुन्हा सपाटून मार खाशील. जागा हो भावा, जागा हो. वेळ गेलेली नाही. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून अभ्यास कर. रात्र वैऱ्याची आहे असं समजून चौफेर चौकस राहा. सावधपणे लढ. स्वतःचे डावपेच स्वतःच टाक. इतरांना त्याची भणकही लागू देऊ नकोस. संधी ही सूर्योदयासारखी आहे. खूप वेळ वाट पाहत राहिलास तर ती निसटून जाईल. आत्ताच लोहा गरम आहे. घाव घाल भावा, घाव घाल. असे अनेक प्रसंग त्यांनी याच्यात वर्णिले आहेत. त्यांच्या बालपणापासून ते आज ते जिथे आहेत, जिथवर पोहोचले आहेत, तिथपर्यंतची सगळी वर्णनं, प्रसंग, त्यांची लढाई, त्यांची जिद्द, चिकाटी याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर समाजात वावरताना त्यांच्या दृष्टीनं त्यांनी पाहिलेला आजचा समाज याचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. कुठे पॅरेंटिंग चुकतंय, कुठे आजची पिढी चुकते याचंही वर्णन त्यांनी केलंय आणि ह्या चुका दुरुस्त करण्याचे मार्ग त्यांनी दाखवलेले आहेत. ते सोशल मीडियावरही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्या अनेक मोटिवेशनल भाषणं आजच्या युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत. तर ती भाषणंही जरूर ऐका. हे या पुस्तकाची ॲमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे. पुस्तक घ्या आणि जरूर वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेली स्वप्न साकारण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल. तर ते जरूर वाचा. तुमच्या ओळखीतल्या मित्रपरिवारातल्या वाचक वर्गापर्यंत हा व्हिडिओ, हे चॅनल नक्की पोहोचवा. विद्यार्थी वर्गालाही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्टे ट्यून्ड अँड गुड बाय.